आपण पाहत आहात केएस न्यूज मराठी। 4 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा, सांगली न्यायालयाचा निर्णय। करजगी तालुका जत, जिल्हा सांगली येथील अवघ्या 4 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करणाऱ्या आरोपीला सांगली येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आज फाशीची मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे। पांडुरंग सोमण्णा कळडी, वय 45 वर्षे, राहणार करजगी तालुका जत असे फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। दिनांक 6 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास करजगी येथील 4 वर्षांची अल्पवयीन बालिका घरातून बाहेर खेळण्यासाठी पडली होती। सकाळी 10:30 वाजता आरोपी पांडुरंग कळडी याने तिच्यावर नजर ठेवून तिला आपल्या घरासमोरील बदामाच्या झाडाजवळून फूस लावून स्वतःच्या घरात नेले। तेथे तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार करून तिची निर्गुण हत्या केली। हत्येनंतर गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने चिमुकलीचा मृतदेह एका गोणीत पोत्यात भरून घरातील लोखंडी पेटीत लपवून ठेवला होता। बालिका गायब झाल्याचे समजताच गावकऱ्यांनी शोध सुरू केला। दुपारी 1:45 सुमारास संशयित आरोपी पांडुरंग कळडी हा स्वतःच्या घरासमोर झोपलेला आढळला। गावकऱ्यांनी व सरपंच श्री चन्नाप्पा पट्टणशेट्टी यांनी विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली। त्याच्या संशयास्पद हालचालींमुळे नातेवाईकांनी व पोलिसांनी त्याच्या घरात प्रवेश केला। तेथे शेड सारख्या घरात एक लोखंडी पेटी आणि आजूबाजूला रक्ताचे डाग दिसून आले। नातेवाईकांसमक्ष लोखंडी पेटी उघडली असता गोणीत त्या 4 वर्षांच्या मृत चिमुकलीचा मृतदेह आढळला। या घटनेमुळे संपूर्ण जत तालुक्यात तीव्र संताप व हळहळ व्यक्त केली जात आहे। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सांगलीचे पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सुनील साळुंके, उपविभागीय पोलीस अधिकारी जत श्री संदीप कांबळे, तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक उमदी यांनी अवघ्या काही तासात म्हणजे 7 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 2:02 वाजता आरोपीला अटक केली। पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी करत सर्व भौतिक व शास्त्रीय पुरावे गोळा केले आणि घटनेच्या अवघ्या 13 तासात 18 फेब्रुवारी 2025 रोजी विशेष न्यायालय सांगली येथे दोषारोपपत्र चार्जशीट दाखल केले। स्पेशल केस नंबर 38/2025 न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय। सांगली येथील माननीय जिल्हा व सत्र न्यायालयाने या खटल्याची सुनावणी पूर्ण करत आरोपी पांडुरंग सोमण्णा कळडी याला दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली। या प्रकरणाचा तपास यशस्वीरित्या पूर्ण करून आरोपीला फाशीची शिक्षा मिळवून देण्यासाठी तत्कालीन तपास अधिकारी श्री सुनील साळुंके DYSP, तत्कालीन प्रभारी अधिकारी श्री सचिन कांबळे, उमदी पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल 186 सुनील वणकंडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल 1928 संतोष माने, पैरवी अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल वंदना मिसाळ व पोशी संभाजी माडी यांनी विशेष परिश्रम घेतले। केएस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।